नमस्कार जुन्नरकरांनो, मी किरण साबळे. मित्रांनो, आज आपण आहे जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील तळेरान गावामध्ये. मित्रांनो, आज एक आम्ही नवीन समस्या तुमच्या पुढे मांडत आहोत. आणि मित्रांनो, मी समीर कोकाटे. तर आज आम्ही तुम्हाला कोणता धबधबा नाही तर तुम्हाला आज एक अशी समस्या दाखवणार आहोत, ती म्हणजे लाईटीची समस्या. तर ही आहे आमच्या कोकणवाडीची डीपी आणि तुम्ही बघू शकताय. तर इथं काय झालंय माहितीये का, फ्यूजला दांडकं लावून ठेवलेले. आणि या डीपी सोबतली झालेले हे जंगल. आज आम्ही ना आहोत कोणत्या पक्षाचे ना कोणत्या नेत्याचे. आज आम्ही उभे आहोत या सह्याद्रीतील या आदिवासी भागातील हजारो लोकांचे आवाज बनून. आज आम्ही व्यवस्थेला असे प्रश्न विचारणार आहोत की तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची की द्या, नाहीतर ते प्रश्न असे सह्याद्रीमध्ये गुंजत राहतील. महावितरण साहेब, या भागातील माणसं फक्त वीज बिल भरण्यासाठीच आहेत का? साहेब, दरवर्षी पावसाळा येतो, आमचीच लाईट का जाते? मग ही चूक तुमची का तुमच्या नियोजनाची? देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे आपले ऊर्जा मंत्री साहेब, तुमच्यापर्यंत हा आवाज कधी पोहोचणार? साहेब, कागदावर मात्र सर्व ठीक असतं, परंतु या स्थानिक लेवलला मात्र सर्व दुर्दशा झालेली असते. आमदार साहेब, खासदार साहेब, निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आमच्या गावांमध्ये येत असतात, परंतु आज त्याच गावांमध्ये 4-4 दिवस झाला लाईट नाही. याला जबाबदार कोण राहणार? शहरामध्ये 2 तास लाईट गेली तरी संपूर्ण यंत्रणा हलते, परंतु गावाकडे 2 दिवस लाईट गेली तरी याचा कोणाला काहीच घेणं देणं नसतं. लाईट गेल्यानंतर गावातील तरुण स्वतः डीपी वरती जाऊन लाईट नीट करतात, परंतु त्यांचा जर जीव गेला तर आज त्याला जबाबदारी कोण राहणार? हा व्हिडिओ कोणाला बदनाम करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ ग्रामीण भागातील उत्तर मागण्यासाठी आहे. कारण की हा प्रश्न आज महावितरणाला आहे, हा प्रश्न हा प्रशासनाला आहे. कारण हा विषय राजकारणाचा नाही, कारण हा विषय आहे ग्रामीण माणसाच्या जगण्याचा. आणि शेवटी एकच प्रश्न, जुन्नरच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील नागरिकांना अखंड आणि सुरक्षित वीज पुरवठा मिळण्याची नेमकी जबाबदारी कोण घेणार आणि कधी घेणार? आणि सर्वात महत्वाचं, इकडच्या या भागाला, या आदिवासी भागाला या लाईटी संदर्भात न्याय कधी मिळणार? आमचा तुम्हाला शेवटचा एकच प्रश्न आहे, कधी आले होते MSCB साहेब आमच्या गावामध्ये? कधी केल्या होत्या तारा नीट? कधी छाटली होती झाडं? कधी टाकले होते तुम्ही फ्यूज? आम्ही उत्तर मागतोय, कोणावरती आरोप करत नाही. आम्हाला या प्रश्नांची उत्तर हवेत, कारण की हा प्रश्न महाराष्ट्राच्या सन्मानाचा आहे, या खेड्यांच्या सन्मानाचा आहे. जोपर्यंत या सह्याद्रीच्या लास्टच्या गावामध्ये, लास्टच्या घरामध्ये दिवा पेटत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आदिवासी भागांमध्ये साप विंचू यांची भीती, या अशा घरांमध्ये राहायचं तरी कसं? त्यामुळे MSCB ला एकच विनंती, आम्हाला लाईट द्या हक्काची. तळमाची ते किरेश्वर एकच वायरमेन, या व्यवस्थेला जबाबदार कोण? आणि एवढ्या डोंगराळ भागामध्ये एक माणूस जीव तरी किती काढणार? आदिवासी भागात थोडासा पाऊस झाला की लाईटीचा झाला बिघाड. तळमाची, तळेरान, बगाडवाडी, पारगाव, मड, सितेवाडी, खुबी, कंजाळे, किरेश्वर, कोल्हेवाडी, सांगनोरे, लोहकरेवाडी या सगळ्या भागांना एकच प्रश्न की आम्ही नक्की शिक्षा कसली भोगतोय? आज आम्ही जे प्रश्न विचारले त्याचा तुम्हाला राग येईल, परंतु हे प्रश्न आमचे एकट्याचे नाही आहेत. हे प्रश्न त्या विद्यार्थ्यांचे आहेत जे मेणबत्तीच्या उजेडात भविष्य लिहित आहेत. हे प्रश्न त्या आईचे आहेत जिच्या लेकराला अंधारात ताप आलेला आहे. हे प्रश्न त्या शेतकऱ्याचे आहेत जो दिवसभर बनकर फाट्यावर जाऊन स्वतःच्या शेतामध्ये काम करून रात्री अंधारात बसतो. आणि हे प्रश्न या आदिवासी कुटुंबाचे आहेत ज्यांना असं वाटतं की अजूनही सरकार आमचंच आहे. म्हणून या खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, या व्यवस्थेला, या प्रशासनाला ही एक विनंती आहे, जर शहरातील अंधार ही आपत्कालीन परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात अंधार ही तितकीच गंभीर आपत्कालीन परिस्थिती आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की मंत्रालयात बसलेल्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीला हा आवाज ऐकू गेला पाहिजे. कारण आम्ही उपकार मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचा उजेड मागतोय. आणि जोपर्यंत या सह्याद्रीच्या शेवटल्या टोकापर्यंत तळमाची ते खिरेश्वर भाग, MTDC ते पूर्ण या भागामध्ये लाईटीचे जे काम आहेत ही नीट होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण की हा प्रश्न फक्त आज आमचा राहिलेला नाही, या सर्व ग्रामस्थांचा, या सर्व आदिवासी भागातील जनतेचा आहे. त्यामुळं आमदार साहेब, खासदार साहेब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, संपूर्ण या ग्रामपंचायत, संपूर्ण हे लोकप्रतिनिधी यांनी याच्यावरती लक्ष घालावे आणि तात्काळ या भागातील MSCB ला हाताशी धरून सर्व लाईट व्यवस्था करावी आणि आमच्यावरती उपकार करावे असेच म्हणेल मी. धन्यवाद. मित्रांनो, आज हा व्हिडिओ संपेल, कॅमेरा बंद होईल, आम्ही निघून जाईल, पण या डोंगरात राहणाऱ्या हजारो कुटुंबाच्या घरातला अंधार संपणार नाही. आज रात्री एखाद्या आपल्या लेकराला मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात जेवण भरवेल. एखादा बाप आपल्या मुलाला म्हणेल, बाळा थोडं थांब, लाईट येईल, पण त्यालाही माहीत नसेल लाईट कधी येणार. एखादा विद्यार्थी उद्याच्या परीक्षेचं पुस्तक बंद करेल, अरे अजून लाईट आली नाही, आता मी काय करू? लोकांना भीती आहे लाईट जाण्याची. ढग दिसले की या भागातल्या माणसाच्या मनात पहिला विचार येतो, आता पुन्हा 4 दिवस अंधार, आता पुन्हा 4 दिवस अंधार. आम्ही हात जोडून विचारतोय, या सह्याद्रीत राहणारी माणसं तुमची नाहीत का? अहो, आम्ही मोठ्या मागण्या नाही हो करत, आम्हाला मोफत काही नको, आम्हाला फक्त आमच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा अंधार दूर करायचा आहे. आम्हाला कधी न्याय मिळणार?
हा व्हिडिओ मित्रांनो फक्त शेअर करू नका, हा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांच्या एका निर्णयाने या सह्याद्रीतल्या हजारो घरात पुन्हा दिवा पेटू शकतो. कारण गरीब माणूस कधीच मोठ्या अपेक्षा करत नाही, तो फक्त एवढीच अपेक्षा करतो, संध्याकाळ झाली की माझ्या घरात एक दिवा पेटला पाहिजे, संध्याकाळ झाली की माझ्या घरात एक दिवा पेटला पाहिजे, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.